ही आहे भरलेली शिमला मिर्च. हा हा. ही शिमला मिर्च तुम्ही डब्याला देऊ शकता, कोणी आजारी असेल तर त्याला खायला देऊ शकता किंवा मुलांना. हा हा, त्यांना सगळ्यांना आवडेल, कारण तशीच चटपटीत आणि खूप टेस्टी अशी. मुलांना तर खूप आवडेल. तुम्ही करून बघा, खाऊन बघा आणि नंतरच मला सांगा की कशी झाली होती. कारण आम्हाला सर्वांना तर आवडली. तुम्हाला आवडते का सांगा. चला रेसिपी सांगते. मी कोथिंबीर घेतली, कांदा, हे बटाटे बॉईल केलेले आहेत, एक टोमॅटो, शिमला मिर्च लहान मोठी साईज आहे, लसूण, कढीपत्ता आणि मिरची एवढं साहित्य लागेल आपल्याला. आता शिमला मिरची अशी कट करून घ्यायची. जास्त लांब मोठी असेल तर मधून कट करायची आणि छोटी असेल तर वरून जे त्याचा देठ आहे ते काढून टाकायचं आणि आतमधल्या बिया काढून टाकायच्या. आता कांदा बारीक चिरून घ्यायचा छानपैकी. बघा, तसंच आपल्याला टोमॅटो पण चिरून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते की बटाटे हे तुमच्या आवडीनुसार घ्या. तुम्हाला 3-4 किती हवेत त्यानुसार. शिमला मिरची एकसारखी मिळाली तर फार चांगलं. मला नाही मिळाली, लहान मोठी साईज होती. आता टोमॅटो चिरून घेऊयात बारीक. लसूण चिरून घेतलाय, मिरच्या चिरून घेतल्या आहेत. आता गॅसवर कढई ठेवायची आणि तिच्यामध्ये 1 चमचा तेल पुरेसा आहे, पण कढईला आजूबाजूला पण तेल लागलं पाहिजे. तेल छान गरम झालं की मोहरी टाकायची आणि जिरे. हे दोन्ही तडतडलं की आपल्याला कांदा टाकायचा आहे. कढीपत्ता आणि लसूण हे छान मिक्स करून घ्यायचं. आता मी शिमला मिरचीच टाकली बारीक चिरून. याची टेस्ट खूप छान येते. एकदा करून बघा तुम्ही, तुम्हाला कळेल. आणि शिमला मिरचीची जे टेस्ट आहे ना, ती येण्यासाठी आपल्याला म्हणजे जास्त ओव्हर शिजवायचं नाही आहे. आता मी याच्यात आमसूल मसाला, धने पावडर, गरम मसाला, हळद, तिखट आवडीनुसार घ्या तुमच्या. तुम्हाला जितकं हवं ना त्यानुसार. मुलांना देत असाल तर तिखट कमी करा. आता मी याच्यामध्ये टोमॅटो टाकते आणि टोमॅटो थोडे शिजू देते. आता मीठ टाकायचं आपल्याला. टोमॅटो लवकर शिजतात. आता मी याच्यामध्ये हिंग टाकते थोडंसा. याला पण छान मिक्स करून घ्यायचं आणि कोथिंबीर टाकायची. हे छान शिजत आलं की आपल्याला आता बटाट्याची साल काढून बटाटे टाकायचे आहेत. जेवढे बारीक होतील तेवढे बटाटे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. एक जीव छान झालं पाहिजे मस्त. बघा, आता गॅस बंद करायचा आणि आपल्याला शिमला मिरचीमध्ये हे सारण भरायचं आहे. तर काय करायचं, थोडंसं मीठ घ्यायचं, वरून बाहेरून थोडं शिमला मिरचीला मीठ चोळायचं, म्हणजे टेस्ट खूप छान येते. आणि एका चमच्याच्या सहाय्याने त्याच्यामध्ये सारण भरायचं आपल्याला.
दाबून भरा छानपैकी. बघा, आता गॅसवर पुन्हा कढई ठेवायची आणि तिच्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं. पसरट पॅन असेल तर ते ठेवा. आता याच्यामध्ये शिमला मिरची ठेवायची. पहिले मी उभीच ठेवते, नंतर मग आपल्याला साईडने पण करून घ्यायचं आहे. आता याला झाकण ठेवून 2-3 मिनटं होऊ द्यायचं, वाफ धरू द्यायची छानपैकी. 2-3 मिनटांनी झाकण काढून पुन्हा त्याला उलटसुलट करायचं आहे. आजूबाजूनं झाली पाहिजे अशी छानपैकी. आता पुन्हा झाकण ठेवून 2-3 मिनटं होऊ द्यायचं. आपला आतला सारण तर झालेला आहे, फक्त शिमला मिरची झाली पाहिजे एवढं आपल्याला शिजवायचं आहे. बघा, थोडी थोडी होत आली शिमला मिरची. आता पुन्हा झाकण ठेवून 2 मिनटं होऊ देते आणि झाली की आपली शिमला मिरची तयार. या खायला. बघा कशी झाली. खूप टेस्टी लागते, मुलांना खूप आवडते. आणि या शिमला मिरचीची टेस्ट आहे ना, म्हणजे खूपच मला आवडली. तुम्हाला आवडली का मला नक्की सांगा, करून बघा आणि नंतर सांगा. बघा कशी झाली. तुम्हाला आजूबाजूचे पण दाखवत आहे. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा नवीन असाल तर. ओके, बाय.